या ॲपवर बनवलेलं आहे. पहिले तर लुकमध्ये मोटर 1 आणि मोटर 2 केलेली. मोटर 1 मध्ये क्लॉकवाईज आणि मोटर 2 ही अँटी क्लॉकवाईज केलेली. मोटर 1 क्लॉकवाईज आहे त्याच्या आणि मोटर 2 अँटी क्लॉकवाईज आहे. याच्याने आपला जो बॉल राहील तो फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाईल. आता प्रतीक्षा करा. याचा अर्थ असा आहे की आपल्या ये रोबोट्स इसमें रोबोट्स के लिए हम कोडिंग कर सकते हैं। यहाँ पर हम इंग्लिश लैंग्वेज में भी कोडिंग कर सकते हैं और उधर सी लैंग्वेज में भी हम कर सकते हैं। अगर हमको वो कोड आर्डिनो में अपलोड करना है, हम सिंपली उसको कॉपी करके आर्डिनो में भी प्लेस कर सकते हैं। और हमें जो है ना ये सेटअप वेरिएबल क्या है, इनटू क्या है, ये समझ नहीं रहा था, तो फिर इसमें और एक सेटिंग है, मतलब लैंग्वेज चेंज का भी ऑप्शन है। तो हमने वो लैंग्वेज चेंज करके हमारी लोकल लैंग्वेज में उसको ट्रांसफ़र कर दिया और हमें अब कोडिंग करने और कोडिंग मतलब मज़ा आती है। और हम अपने छोटे भाई बहनों को भी सिखाते हैं कोडिंग कैसे करना। और यहाँ पर बहुत सारे फंक्शंस है, जैसे कि सेंसर मराठी में सेंसर्स को क्या बोलते हैं वो भी हमें सीखने को मिला। और इसमें AI भी आ गया है, जिसकी मदद से हम AI का भी कोड बना सकते हैं। मी नरेंद्र मोरेश्वर भावे, मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव। आपल्याला माहिती आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामध्ये काही महत्त्वाचे भाग काय करायला हवं हे सुचवलं गेलं आहे। त्याच्यामध्ये आज 21व्या शतकासाठी आवश्यक असणारी सगळी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना सामोरी जाणारी मुलं आपल्याला तयार करायची आणि त्याच्यामुळे काही कौशल्यांचा विकास होणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामध्ये 2 कौशल्य जास्त महत्त्वाची त्या ठिकाणी फ्लॅश केली गेलेली आहेत। ती कौशल्य म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग। आता या क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये आपल्याला सर्जनशीलतेचा सृजनशीलतेचा विकास त्या विद्यार्थ्यांचा करायचा। या मुलांना त्यांना जास्तीत जास्त आकलन झालं पाहिजे, समजलं पाहिजे, या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आमच्या शाळेमध्ये सुरू असतात। की आमच्याकडे रोबोटिक लॅब म्हणजे आपण अटल टिंकरिंग लॅब त्याला म्हणूया, तिथे हे अटल टिंकरिंग लॅब आमच्याकडे सुरू केली 1-2 वर्षापूर्वी आणि मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स तयार करायला सुरुवात केली आणि मग हे प्रोजेक्ट्स तयार करण्यासाठी लँग्वेजेसचा वापर करण्यात आला। या लँग्वेजेसमध्ये C++ किंवा अन्य काही लँग्वेजेस वापरल्या गेल्या की ज्या इंग्रजीमधून होत्या आणि मग या इंग्रजीमधून ज्या लँग्वेजेस आहेत या लँग्वेजेसचं कोडिंग करताना विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण वाटत होतं आणि म्हणून आम्ही ABM इन्फोटेक इंदोर यांच्याकडे संपर्क साधला आणि त्यांनी एक ग्रोबोट कंट्रोलर म्हणून आम्हाला प्रोव्हाइड केलं आणि या ग्रोबोट कंट्रोलरमध्ये मराठीमध्ये कोडिंग करणं सोपं झालं आणि मग आता विद्यार्थी मराठीमध्ये कोडिंग करू शकतात। आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये आपल्या लँग्वेजमध्ये हे कोडिंग होत असल्यामुळे ते अतिशय सोपं झालं विद्यार्थ्यांना आणि ते सहज स्वतःच कोडिंग करू शकतात, स्वतःच प्रोजेक्ट्स तयार करू शकतात आणि ते स्वतःने केलेले जे प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे प्रोजेक्ट्स आता ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्याचं सादरीकरण करत असतात।